आज आपल्या साडी फिटिंगचा वर्कशॉप मला तुमचं फिटिंग असे की फ्लो हवा म्हणजे तुम्ही पण कम्फर्टेबल व्हाल आणि क्लास स्टार्ट करू. तुमची रेग्युलर आयर्न झाले क्लॉथला प्रोटेक्ट करण्यासाठी एक प्रोटेक्टर स्प्रे असतो हा स्टार स्प्रे तो एक लागेल. त्यानंतर रेग्युलर आयर्न आपण आयर्न करणार असतो तर आपल्याला हा वॉटर स्प्रे लागणार आहे. अशा टाईपचे बॉल पिन्स लागणार आहेत साड्यांना आपल्या प्लेटिंग्सला सिक्युअर करण्यासाठी. त्याच्यानंतर 16 एमआयचा आपल्याला असा एक बोर्ड लागेल असेल तरी तुमच्या रेग्युलर स्टिचमध्ये पण तुम्ही ॲड करू शकता. मेजरमेंट टेप कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे अशा टाईपचे क्लच ते होल्ड करायसाठी फॅब्रिक लागतो. ठीक आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजची बॉल पिन सेट आणि मीडियम साईज स्मॉल साईजची त्या तुम्हाला 2 कंपल्सरी हवं म्हणजे तुमचं फॅब्रिक खराब होणार नाही. नेक्स्ट झालं तुमचं हीट प्रोटेक्टेड नेट म्हणजे कंपल्सरी हवंच आपल्याला आणि ह्याने तुमचं फॅब्रिक कोणताही खराब होणार नाही आणि कुठल्याही फॅब्रिक नसतं जळल्यासारखं होणार नाही. सेकंड सगळी साडी झाली तेवढा कशा अशा टाईपचे पॅकिंग हवं. ठीक आहे. पॅकिंग कवर आहे सील ओपन करून तुम्ही पॅक करू शकता. एक पीस पर्यंत प्रोफेशनल दिसेल. तुम्हाला इतक्या गोष्टी आपल्याला इन्व्हेस्ट करायच्या. जर तुम्हाला घरी ठेवायचं असेल तर तुम्ही हँगरमध्ये हँग करू शकता. ओके. साडीला जर कोणते असतील पदरामध्ये तर आपल्याला ते मेजरमेंटचा 1 इंच लावणार साडी. इथं फ्रेम बस करणार मेजरमेंट 1 नको इथून आपण इथे घेतो तर आपला हा बटनचा पोर्शन एकच्या सेंटरमध्ये आपल्याला केलं एकदम बरोबर मी किती घेते 7.5 आपल्या निघा एकदम सेट असतं पण तो सेट असतो इकडे तिकडे ते तुम्ही एकदम कम्फर्टेबल आणि त्या टाईपची साडी नेसल्यानंतर एकदम कॉन्फिडन्स खूप चांगला बिल्ड होतो स्पेशली ब्राईड्स मध्ये बघाल तर. इकडे जेव्हा आपण साडी करतो पदर फ्लो करतो त्याची स्प्रेडिंग येते त्या स्प्रेडिंगच्या प्लेट्स कमीत कमी 7 आल्याच पाहिजे. 7च्या आत आलं तर तुमचं रिप्लेटिंग चुकलेलं आहे. ठीक आहे. आणि निर्यांमध्येही कमीत कमी 6 ते 7 आल्या पाहिजे. जर हेल्दी असेल तर मेबी 6 येऊ शकतात. 7च्या वर आलेलं बेस्टच आहे दोन्ही साईड. तुम्ही ते कसं डिसाईड करता की हेल्दी आहे स्लिम आहे मुलींसाठी एम टू एस मीडियम टू स्मॉल. ठीक आहे. अशा आहे ना आपण 3 इंच ते 3.5 एवढी बॉर्डर ठेवू शकतो. पण एस एल तरी मुली घेते 3.5 ती पण करू शकतात. ते म्हणजे तुमची छोटी होत तर 3.5 इज ओके तिच्या साईज प्रमाणे. सो मी इथं मला जर डाऊट असेल मी ते पिक इझी नाही डाऊट तरी चालते. मी काय करणार म्हणजे हे पॉइंट आहे पहिली प्लेट घालून घेतली फोल्ड केला आतमध्ये. आता अजून एक करू शकता की आतल्या पिनं बाहेर येतात पदर आपलं बाहेर येतो त्याच्यासाठी आपण ह्याला डबल फोल्ड हा करायचं. डबल फोल्ड ह्या साईडच्या आतल्या सगळ्या प्लेट टाकायच्या ह्या साईड त्या साईज हा तिथं पर्यंत. जे तुम्ही मेजरमेंट घ्या त्याचं निम्म करायचं पदर बॉर्डर आणि मग हे तुमच्या प्लेट्स एक्स्ट्रा होणार. ठीक आहे.
ते आपण 7 प्लेट 11 प्लेट तसे प्लेट बनवायचे. आता ही सेम टेक्निक आपल्याला निऱ्यांमध्ये करायची. शेवटचं आला व्यवस्थित. आता मी हे ओपन केलं, त्याच्यामध्ये ह्याचे एक दोंडे थोडंसं दोंडे डिस्टर्ब करतात. मी कसं पकडले बघा फॅब्रिक दोंड्यांसाठी, कारण मग ह्याच्यामध्ये थोडंसं डिस्टर्ब होऊ शकतो. एकसारखं झालं आपल्या वर खाली आहे नाही ना, इथं पकडायचं. हे मी टेबलवर पण सांगणार आहे कसं करायचं, तुम्हाला दाखवायचं काय. तर माझं हे आहे फॅब्रिक, मी इथं पकडलं, रेंज केलं, इथून मी आत हात घातला, माझं सेकंड फॅब्रिक आलं. प्रत्येक फॅब्रिकला मी व्यवस्थित अरेंज सगळ्या प्लेट्स मी छान पद्धतीने अरेंज करून घेतलंय. असं झाल्यानंतर मी इथे एक पिन करतो. सॉल्व होईल ना तुमचा. एक्स्ट्रा माणूस लागणार आहे. 3 4 ठीक आहे, 5 6 7 8 and 9. स्प्रेडिंग पण 9 येणार. शेवटपर्यंत काउंट करत जायचं. आपली जिथे इथं पिन आहे ना तिथपर्यंत आपण काउंट करत करत जाऊन हे घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं चुकणार नाही. आलं लक्षात. आता मी फर्स्ट पिन इथे लावली, त्याच्यानंतर मी इकडे मी मला लॉंग पण करून टाकतो. त्यामध्ये काय होतं, मला एक्स्ट्रा लॉंग करायचं तुम्ही लॉंग पण घेऊ शकता. 4 5 6 7 8 and 9. मी तिथे 1 इंच घेतलं, इथं मी 2 घेतलं. तुझा चॉईस आहे किती पिना लावायचं. कमी लावलं तरी चालते, पण मिनिमम आपल्या पदरामध्ये ना 3 ते 4 पिन आहे. मला आयरन केलं की काढून शकते. Seven, 8. त्याच्यानंतर आपली ही तर मी काय करणार, ठीक आहे, ह्या पिनला पकडणार आणि ते मेजरमेंट टाकतात. पहिली प्लेट माझी मोठी असेल, सेम जसं पत्रामध्ये केला. त्याच्यानंतरची पण एक त्याच्या बरोबरची असेल. नंतर जो आपण फोल्ड टाकणार ना, एक फोल्ड टाकला, ओके, ते लक्षात
त्याच्यानंतर त्याच्यावर दुसरी आपण जसे रेग्युलर निरी करतो तेच निरी करणार आपण. मी करताना इथं बोट ठेवलं, त्याला आत घेताना इथं घेतलं, अंगठा मी वर काढून अर्ध्यात केलं. तिथून माझ्या निऱ्या छोट्या छोट्या झाल्या. आपण रेग्युलर निऱ्या करतो तसंच आपल्याला निऱ्या करायच्या. या पद्धतीने निऱ्या केल्या खूप जास्त निऱ्या होतात. साडीमध्ये फिगर वगैरे छान असेल खूप चांगली असते ती साडी. तसं पण जर ब्राईडसाठी ह्या नेसवणार असते तेव्हा पण खूप सुंदर असते. एक प्रेझेंटेबल साडी ओळख कशी करतो, एकसारख्या निऱ्या कलर सुंदर काही बाहेर आपल्याला असेल तर आपण एक प्रेझेंट, एखाद्याची साडी नीट नीटकी नसते आपण काय म्हणत असतो सुंदर दिसतो ते राहत. तर मी हा मोठा केला लक्षात आलं, पूर्ण फॅब्रिक घेतलं. ह्याच्यामध्ये मी छोटं नाही केलेलं कारण आपण जेव्हा हे असं टक करणार तेव्हा मी तर छोटी प्लेट टाकून चालणार नाही. स्टार्टची आणि एंडची प्लेट मोठी राहणार आणि दोन्ही पिना एका साईडला आल्या माझ्या एका साईडला. त्या दोन्ही पिना एका साईडला असतात. ज्या साईडला तुमच्या दोन्ही पिन एकसारखे ते मीटर परफेक्ट आहे. नाहीतर ही इकडची पिन इकडे आणि ह्याला जर तुम्ही फोल्ड मारला तर पिन तिकडे गेली. कारण जेव्हा तुम्ही टक करणार ना तेव्हा हे असं क्लम्स दिसलं, खराब दिसलं. ते असं केलं की आपण निराट केल्या. शेवटचा प्लेट आपली मोठी जशी पहिली होती तशीच, ठीक आहे. आणि आपल्या ह्या दोन्ही पिनं एका साईडला झाल्या, एका डायरेक्शनला नाही, पहिली एक मोठी केली होती ना आपण आणि शेवटची मोठी आली पाहिजे. हे दोन तुमचं असेल त्या पद्धतीने पण स्प्रेडिंग करायची. त्याला थोडीशी एकावर एक लेणी नसते म्हणून थोडी नाही जास्त सेपरेटेड असते. एकसारखे करून घेतले. समजलं समजते ना तुम्हालाही. आपली निर्या किती झाल्यात काउंट बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. नॉर्मली साडी घातली म्हणजे त्या मॉडेलला जरी मी नॉर्मल साडी घेतली तरी एवढ्या येणार नाही. 7 ते 8च येणार तिला. आपल्या किती आल्या 13. त्यामुळे काय होणार आहे आपलं हे फिनिशिंग सुंदर दिसतं. ठीक आहे. आणि लक्ष की ते फक्त सिक्युरिटीसाठी आपली नेहमी इकडे तिकडे होऊ नये. कसंही हँडल केलं तरी हे राहिलेलं फॅब्रिक आतापर्यंत आपण पत्रामध्ये 4 ते 5 ठिकाणं त्याच्यानंतर खाली रंग मी एकसारखं करून फक्त एक क्लच लावून दिला. ठीक आहे.
आता मी ही पिन काढली. आता आपण काय करणार, आपल्या ह्या निऱ्या आपल्या निऱ्या काही गौर येत नसते, थोडं थोडं गॅप असतो. तर आपल्या अजून बोट बसेल एवढा गॅप आपल्या प्रत्येक निरीमध्ये पाहिजे. तर या निऱ्या जास्त, आपण त्याच्यापेक्षा थोडंसं कमी गॅप ठेवणार. निऱ्या कमी असतील तर तुम्ही एका बोटाचा गॅप ठेवायचा. म्हणजे जर निऱ्या 7 आहे तर गॅप एका बोटाचा ठेवा. 13 झाले तर आपण थोडंसं कमी ठेवणार, नाही तर मग जास्त पसरल्यासारखं. मी काय करणार आहे, फक्त हे एक एक ना थोडस अरेंज करू. एका पुढे दिसतंय, एका पुढे. मी एका बोटाचा गॅप घेत नाहीये. निऱ्या जर कमी असेल तर एका बोटाचा गॅप घ्यायचंय. मी हा अर्ध्या बोटाचा वापरा तुम्ही गॅप. ठीक आहे, तुम्ही या अंदाजे पण करू शकता. यायला पाहिजे दिसतंय स्प्रेड केलेला पण व्यवस्थित. व्यवस्थित स्प्रेड आउट आहे. जिथे डाऊट आलं लगेच विचारा. स्प्रेड केलं सगळे. जास्त असल्यामुळे मी कमी गॅप घेते. एकदा मी 2 पिन एक पण पिन लावू शकते. मी त्याच्यानंतर माझी सेकंड रेट पडली ती. त्याच्यानंतर मी थर्ड घेणार. हो, वरच्या निऱ्यांची बॉडी मी अरेंज करते. वरती आपण आधी सेट केले, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट मिळणार आहे. हे डबल प्लेटिंग होते ना, ते पण सांगते कसं सगळं जेव्हा आपण मेजरमेंट घेतो असं करता थोडंसं होऊ शकतं. पण एकसारखे आलं मी प्लसने सिक्युअर केलं. तर माझ्या हातात काम येतं. मी काय करणार, प्रत्येक फॅब्रिक रचनला लाईन क्लिअर करून तुम्हाला डबल डबल फोल्ड दिसत होता, तर ह्याच्यातून तुमचा कव्हर होऊन जाईल. ओके, आणि ही स्टेप करायची साडीमध्ये. तर डबल प्लेट पडली, आयन केलं तर नेसताना ती निरी एक्स्ट्रा दिसते, ते बाहेर येऊ शकते. त्यामुळे कंपल्सरी ही स्टेप फॉलो करायची. समजते? आपण आतापर्यंत काहीतरी आयन वापरतो नाही, पण हातानेच काम केलं. हाताचंच काम आहे दिसतं. आयन मशीनचं फक्त हे आता सेट केलं झालं. आयन मशीनचं काम झाली सगळी सेट. आता ते निऱ्या तर तयार केल्या, आपण खोचणार कसं आणि ही रिपिंग कशी करणार हा क्वेश्चन. जितना अंदर उतना बाहर. कसं करणार, जितना अंदर उतना बाहर. म्हणजे जितकं आपण आत खोचणार तितकंच आपलं बाहेर पण मेजरमेंट. हा एक एकदम स्ट्रेच करून घेतला. ओके, फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे तुमचा हा पोर्शन आत गेला, हा पोर्शन बाहेर गेला. जी निरीपेक्षा खालीच पिन येते. नंतर तुम्ही साडी ड्रेप केल्यानंतर तुम्हाला हवी तशी तुम्ही निरी पिन ऍडजस्ट करू शकता. पण हे लक्षात ठेवायचं, ना अंदर ना बाहेर. आणि निरी पिन पकडायचं व्यवस्थित. आता कसं राहतं, मी साऊथ इंडियन आर्टिस्ट कडून शिकले. जिथं आपण मेजरमेंट घेतलंय बाहेर, जितना अंदर उतना बाहेर, तेवढंच आहे ना म्हणजे मेजरमेंट. त्या आम्ही सगळ्या एकत्र केल्या. आपण निरी करताना कसे करतो, एकत्र करतो आणि मग पिन लावतो. राईट, इथे माझी
पिन आहे मध्ये तुमची नी दिसते समजते काही doubt आहे? नाही समजलं आता इथे मला ह्या अशा टाईपच्या पिन्स लागतात ऑलरेडी आपण सेट केल्यात सगळ्या व्यवस्थित मिऱ्या करण्यासाठी ज्या कलरची साडी आहे त्याच्या अपोजिट करू शकते तू व्हाईट कलरची मिक्स वापरा मला दिसते हे करताना काय करायचं आपल्याला खालचं आणि वरच्या दिऱ्या एकत्र ऍड करायचं पण झिगझॅग मध्ये नाही कसं आपल्या आन्सर शीट वगैरे कसं आपण ऍड करतो मी व्हाईट घेतला तर व्हाईट हा फॅब्रिक मध्ये व्हाईट कलर दिसून येतो राईट मी ह्या इथून 3 पर्यंत गेले दुसऱ्यातून मी परत वरच्या साईडला त्याचे पिन राहू देत कारण तुम्हाला हे करताना घुसू दे समजा तुमच्या प्रत्येकाच्या टेबलवर येऊन मी कसली पण सांगेल एक पिन सिक्युअर झाल्या म्हणजे ह्या तर मी कशी पण उचलली साडी साडी तर काही प्रॉब्लेम येणार नाहीये एकदम फिनिशिंग मध्ये नायन पण नाही वाटत हे फॅब्रिक चांगले सॉफ्ट आहे आणि त्याचा एकच प्रॉब्लेम आहे की चिटकू शकतात त्या जरी म्हणजे स्टीम आयर्न असते स्टीम आयर्नचा फायदा काय होतो की सेल्फ सेटल असते फॅब्रिक पण स्वतः सेट होतो त्याला आपल्याला सेट करायची गरज पडत इन्व्हेस्टमेंट आली एक्स्ट्रा तुमच्या पण करू शकता रेग्युलर आयर्न मशीनवर एक हीट प्रोटेक्टेड नेट इन्व्हेस्ट करा एक्सप्रेस वॉटर बस तुमच्या निघ्या हलणार आहेत का आपण खाली सुकर केल्या मी कशी पण टाकणार आहे आता खाली साडी तरी तुम्हाला हे डिस्टर्ब झालेलं मिळणार आता आपण फर्स्ट पल्लू आयर्न करणार त्यानंतर आपली वरची जे ब्लाऊजच्या वरची स्प्रेडिंग आहे पत्राची ती करणार आणि शेवटी निर्या करणार शेवटी निर्या का करणार आहे निर्या झाल्यानंतर आपण डायरेक्ट बॉक्स फोल्डिंग घेणार इथपर्यंत कळाले डाऊट सगळ्यांना कळाले आणि हवे जर गॅप कमी केला तर मी कमी गॅप टाकला की तो पदरात भरून हा फक्त फरक आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पिना करू शकता आत बाहेर जरी झालं तर तुम्ही पिना तुमचं प्लेटिंग व्यवस्थित सेट करून नाही बदल फक्त बघते तर हे ऑन केले ठीक आहे स्मार्ट ॲनिमेशन असते तर हे सिम्पल लिहून असे हे मी 2 वर ठेवले कमी हीट आहे मी जास्त हीट पण नाही देणार पाणी पण इथून पाणी टाकायचंय पाण्याचं इथं मॅक्सिमम असं एक मेजरमेंट आहे आणि कमी असेल ना तर ह्याच्यातून स्किन पण येणार समजले पाणी मी होऊन केलं त्याच्यानंतर हे ऑटोमॅटिक क्लीन आहे त्याचा काही विषय नाही या सेट जेव्हा तुम्हाला क्लीन करायची आतून पाणी टाकून तुम्ही घेऊ शकता आणि स्टीम आणि तुम्हाला स्टीम दिसते मी ह्या फॅब्रिक वरती हा स्प्रे पण करणार आहे ते नॉर्मल आहे फॅब्रिक असं केलं चेक केलं व्हाईट व्हाईट स्टार्च स्प्रे जो यूज होतो आपल्या डेला ह्याच्याकडे ब्राईटनिंग वाला तसं आहे ना त्याला मी आपली रेग्युलर आयर्न मशीन असेल आणि जरी ही स्मार्ट आयर्न मशीन असेल
तरी मी डायरेक्ट नाही ठेवत, नॉर्मल करते. ठीक आहे. आता ही माझी हीट प्रोटेक्टर असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट स्टीम दिसते तुम्हाला, उडते ती. डायरेक्ट मी केलं. आता मी हीट प्रोटेक्टर वापरतो. आता हे नेट घेतलं, मी स्प्रे नाही वापरत. स्प्रे नाही आहे तुमच्याकडे, नेट आहे. ओके. जेव्हा तुम्हाला स्टीम पाहिजे ना, त्याच्यावरती सिम्बॉल आहे स्टीमचा. स्टीम देत प्रेस करून घ्यायचं. आता आपली स्टीम आली नसेल, रेग्युलर आली नसेल, तर प्रत्येक प्लेटवर तुम्हाला काय करायचंय, साडी असेल ना मी चांगली बसते. प्लेट्स लक्षात व्यवस्थित घेतलं. त्याच्यानंतर जिथपर्यंत मी पदराला पिन लावते तिथपर्यंत मी शेवटचं माझी पिन हलकस जास्त नाही. पदरापर्यंत आलो आपण. त्यानंतर आता आपलं जे हे वाला मेजरमेंट, हा 2 मेजरमेंट एकदम फॅब्रिक व्यवस्थित करून व्यवस्थित घ्यायचं. पिन आहे तिथं आपण थोडंसं क्रॉस करून लावणार आहे. ठीक आहे. मेजरमेंट घ्यायच्या आधीच थोडंसं हे ओपन करायचं. आपल्याला जितकं मेजरमेंट घ्यायचं त्याच्याकडून आपल्या इथल्या प्लेट्स होणार आहेत. आता माझं मेजरमेंट काय आहे, हाईटचं मेजरमेंट आहे 12.5. आता मी कुठून घेणार, त्या साईड. ओके. 12.5 ला मी मार्क करते. व्हाईट कलरची प्लेट लावले तर कळेल. त्याच्यानंतर स्प्रेडिंग आपली किती आहे, 17.5. जिथं पिन लावली आहे ते आपलं मेजरमेंट आहे तिथं ठेवायचं. होऊन द्यायचं नाही. हे जे फॅब्रिक सुरुवात आहे ना त्याला प्लेन करायचं. त्याच्यानंतर स्प्रेडिंग करताना तिथं थोडंसं येऊ शकतो. तर आपले ह्या पिनेपर्यंत आलं. हा कुठला पोर्शन झाला ना, ह्या साईडचा, तर इथून आपण घेणार आहे. ओके. फर्स्ट हा बघ, जेवढे आपले प्लेट्स आहेत प्रॉपर अरेंज झाल्या की आपले प्लेटिंग बघा जितके पण खाली येते तितके 1 2 3 4 5 6 7 8 9 आल्याबरोबर 9. याला थोडंसं हाताने व्यवस्थित प्रेस करायचं. एखाद्याने हिटलेस जे कधी साडी असते काय करून घेत आपण, तुम्ही अशा पद्धतीने फक्त अरेंज करून पण नेसू शकता. मला नसेल करायचं मी जास्त काय करते, हाताचा प्रेशर देते. आता आपले सगळे मेजरमेंट घेऊन झाले. ठीक आहे.
आली लक्षात. डायरेक्ट मी कुठल्याच फॅब्रिकवर ठेवत नाही. आडवी प्रेस केलं, दिसतं एकदम फिनिशिंग. इतकी फिनिशिंग मध्ये साडी दिसते की एकच आहे. आता मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवते, व्यवस्थित शिकवतो म्हणून वेळ लागतो. मी जर पर्सनली अशी करायला घेतली तर 15 मिनिट्स मध्ये डन होते. तुमच्या हातातून गेली ना तुम्हाला 15 मिनिट्स मध्ये येणार आहे. फक्त डेली 1 ते 2 साड्या प्रॅक्टिस करायची आणि मला फोटो पाठवायचे. आणि मला पण काही सोडून करताय तुमच्या फायद्याचं. जितकं तुम्ही हातातून कराल तितकं तुम्हाला चांगलं जमणार आहे. एकदम छान बसल्या म्हणजे इथं फॅब्रिक त्या इथूनच वर येते, तिथूनच वर येते होणार आहे. घेतल्यानंतर अजून सुंदर बसेल. आता मी हे पीक काढले, आपले मेजरमेंट झाले. ज्ञानेश्वरी समजतं मला फुल घ्यायचं मेजरमेंट आहे ना आपलं. हे आपल्या इथंपर्यंत येणार आहे. आपण अरेंज करणार अगदी जितक्या वरती अरेंज केलेत ना तसंच अरेंज करायचं. हे फोल्ड पडलेलं व्यवस्थित केलं मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 तेवढंच आहेत ना माझे पेज. खाली जसं येईल तसं हा प्लेटचं ना आतलं फॅब्रिक बाहेर बाहेर येणार. हे नॉर्मल आहे, येणारच. याला घाबरायचं नाही, कारण मग म्हणणार नाही ही प्लेट दिसत नव्हती मी इथं कशी दिसते तसं नाही. कारण जसं जसं आपण खाली जाऊ तसं स्प्रेडिंग करत तसं आतलं तुमचं फॅब्रिक दिसणार आहे काटाच्या बाहेरचं. ठीक आहे, थोडं थोडं ते येणार. व्यवस्थित सगळं करून घेतलं मी अरेंज. हाताने आधी व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून तुमचं कुठंही आतमध्ये फॅब्रिक डबल फोल्ड झालेलं असावं. या सगळ्या गोष्टी लक्षात तुम्ही आता तुम्ही करत नाही, नंतर तुम्ही कराल तेव्हा तुमच्या ब्राईडला खूप छान हेल्प होईल. अजून थोडस तुम्ही अजूनपर्यंत खालीपर्यंत घेऊ शकता. मी एवढंच करते करताना, थोडस अजून खालीपर्यंत वापरेल. सेम प्रत्येक वेळेस हाताने पहिले प्लेट्स अरेंज करून घ्यायच्या. त्याच्यानंतर आयर्न मशीन ठेवायचं. समजलं? आणि लक्षात येतं माझ्या बॉडीवर साडी एकदम छान आलं लक्षात. हा वाला पदर आपला घेर कसा आहे ना, समजलं हे कसं आलं ते. आता आपण काय केलं होतं निर्यांचं आपल्या ठेवणे. निर्या ऑलरेडी आपण सेट करून ठेवलेलं आहे, फक्त आता आयरन करायचे राहिले. हे फॅब्रिक आपल्या तिकडे टाकायचं. जर तुमचं फॅब्रिक जास्त क्रश झालं असेल, वेगळं असेल तर आयरन करून शोपीस टाईम. दिसतंय सगळ्यांना. मी हे प्रोटेक्टर नीट वापरलेलं नाही.
एकदम फ्लॅट हवाय तर तुम्ही ह्याला शेवटपर्यंत फिनिशिंग मध्ये असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण बॉक्स फोल्डिंग आता आपण साडी पूर्ण रिप्लेट करून घेतली. आपली आयरन झालेली साडी ती आता आपल्याला एक क्लायंटला द्यायची किंवा स्टोर करायची. त्याला आपण तो बॉक्स फोल्डिंग करतो. बॉक्स फोल्डिंग करताना आपल्याला जो नेसता पदर आहे म्हणजे आपण आतमध्ये निर्णय घालणार आहे ती उलट्या साईडला जाणार म्हणजे तुम्हाला पूर्ण साडी उलटी करायची. ते निर्णय पकडा पीस लावले त्यामुळे तुमचं डिस्टर्ब होणार नाही. ठीक आहे फॅब्रिक इथं जर उलट आलं तर तुमचा पदर पण उलट होणार. कारण जर तुम्हाला बॉक्स फोल्ड करायचं तर आपल्याला कशी दिसली पाहिजे साडी साईड समोरची साईड आहे एसबी साईड ती दिसली पाहिजे. उलटी साईड नाही वर आली पाहिजे. त्यामुळे आपण काय करणार उलटी साईड आधी वर घेणार बॉक्स जे माझं पूर्ण फॅब्रिक आहे ते तर आम्ही इकडे माझ्याकडे जेवढे आपल्या निर्यांचं पोर्शन आहे तेवढंच मी ह्याला परत फोल्ड करतो. कुठे केलं अजून एक तेलजी असेल तर दोन आलं लक्षात आधी टाकली होती मी पूर्ण साडी उलटी करून. ठीक आहे याचा पदर उचलला जेवढ्या निर्या तेवढ्या घेतला इतकं फोल्ड बसेल आपल्याला बॉक्स छोटासा मोठा बॉक्स नाही करायचा. मी उलटी साईड म्हणजे माझी पदराची असेल त्याच्यावर येईल थोडंसं म्हणजे एक दोन आतापर्यंत क्लिअर आहे. मी काय केलं साडी उलटी केली डिझाईनपासून सगळी राहिलेलं फॅब्रिक डिझाईनपर्यंत ओढून घेतलं. जेवढं होतं ते फोल्ड केलं पदर मी साडीवर टाकलं. आतापर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर मी एक जिथं आपला हा कॉर्नर आहे कॉर्नरवर मी हात ठेवले रिमेनिंग फॅब्रिक माझं खाली माझं राहिलेलं फॅब्रिक एक लमसीस दिसतो त्यात फिनिशिंग येतो. याला फक्त आपण हलकी हाताने व्यवस्थित हो जेणेकरून आपला बॉक्स तयार समजलं. काय नाही त्याच्यात काय मला आयर्न नाही ठेवत. आयर्न ठेवले मी ती घडी आली तुमचा हा आपण पोचणारा पोर्शन आहे इथे एक फोल्ड मार. हा जो आपला पदर आहे इथे मी हात ठेवला मेजरमेंट साठी माझ्या आणि एक छोटा फोल्ड इथे केला. तिथे जो होतं ते रिमेनिंग जे निर्यांची खालची साईड आहे ती पूर्ण आपण फोल्ड केली आपल्या टीचरच्या पत्रात. आलं लक्षात राहिलेलं फॅब्रिक झाला एक बॉक्स तयार ना व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं. नेक्स्ट माझ्याकडे उलट फुटायचं असं पकडणार
फक्त मी माझं सेला क्लिक केली आणि इकडे थोड्याशा निर्या आणि तुमचा पदर बस हा एल शेप हा विसरायचा नाही. त्या निर्या तुमच्या इथं दिसल्या पाहिजे. समजलं? आता मी थोडंसं फॅब्रिक अजून जोडून घेते. फोल्ड केला मी दोन्ही. समजलं? अशा पद्धतीने तुमची ही साडी बॉक्स फोल्डिंग होणार. तुमच्या ह्या निऱ्या पण दिसतात, तुमचे प्लेट्स पण दिसतात. समजले? बॉक्स फोल्डिंग समजले? समजले ना सगळ्यांना? बदल डिस्टर्ब होऊ शकते. सो इथे ट्रॅव्हल करणार असाल, साडी रेडी केली, ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्ही तो पिन आणून त्याला पॅक करू शकता. हिला 14x18 हे पॅकिंग आहे. मी मोठंच घेतलंय, त्यापेक्षा छोटं पण येतं, मोठेच घेते. कधी कधी आपलं फॅब्रिक वर्कच असतं ते साठी पदरामध्ये खडे वगैरे असतात. आपल्याला डिस्टर्ब करतात. त्याच्या ब्रँडचा लोगो बनवा. आपल्या ब्रँडचा तुमच्या जे पॅकिंग काढून बघतो. पॅकिंग वगैरे सगळं करून मला मेहनत किती लागली. सुरुवातीला थोडंसं टफ आहे इसका पोर्शन येणार पोचणार आपण पोर्शन हे हा पोर्शन आपण काय करतो इथे फक्त मी बोलते. आता आपली ऑलरेडी साडी रेडी आहे. तुम्ही काय करणार आहे ना मागून घेतलं हो आपल्या एका पायावर तितकं त्यांना हाईटला पाहिजे. मला जितकी हाईटला पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग हे स्वतःच करताना आपण त्याच्यानंतर घडी वगैरे घेतली त्यामुळं एकमेकांना हे पडणार. हे फॅब्रिक जे आपण हा पोर्शन घेतला होता फुल घेतला हा उरलेला फॅब्रिक आलं लक्षात. आपण काय एवढा मोठा घेतला मेजरमेंट. आता मी इथे बघा पर्यंत आले. आता ही इथं असं दिसायचं रिझल्ट आपण खाली पिणार आहोत. ठीक आहे ते जोपर्यंत काढायचे आपल्या इथं व्यवस्थित
मी तर पिन लावली का अजून नाही. तर मी काय करणार ते काय हा पत्र व्यवस्थित कोणाला बोट दिसलेला आवडतो कोणाला नाही आवडत त्याच्यावरती तिला टाईट घेतलं. ओके आपल्याला इथल्या प्लेट्स आवडतात सगळ्यांना. आता मी इथं पकडणार आणि मी इथून क्रॉस घ्यायला सांगते. ओके आणि फर्स्ट त्याच्यानंतर दोन प्लेट मसाले ते दोन प्लेटानंतर पिन टाकतो. सगळे एकत्र घेऊन पिण्याला होता. प्रॉब्लेम काय होतो गोळा होतो. आपल्याला सगळ्या विजिबल करायचं दाखवायचं. तर मी परत स्प्रेड माझे कुठे हल्ले का त्याच्यानंतर इथे अगेन एक फोल्ड जितक्या तुम्हाला हव्या तितक्या मी चारच घेते. इथं पकडून जितकं तुम्हाला गॅप ठेवून द्यायचंय ते तुमच्यावरती डिपेंड करणार. प्रॉपर अरेंज करायचं. ओके आता मी इथे एक इथं आली त्याच्या खाली मी त्याच्या हल्ल्या तरी तुमच्या पिण्या सेट आहेत त्यामध्ये प्लेट्स तुमचे गायब होणार नाही. तसे नॉर्मली आपले प्लेट्स गायब होतात. ते तुम्हाला अजून फिनिशिंग मध्ये पाहिजे तर थोडीशी ऍडमिशन फिरू शकतो. आता मी काय करणार खाली लावलेलं फिक्स करेन. थोडंसं क्रॉसेस पोचतो ना असं येतं. तर मी किती घेतले होते 4. जशी मी साडी वर घेतली ऑटोमॅटिक बोट पडते. दिसते आपली इथं फिनिशिंग मध्ये अजून साडी त्या प्लेट्स आपल्याला हव्या असतात. पण आपण काय करतो सगळे एकत्र घेतो आणि एकच लावतो. ही टेक्निक नाही. एक लावायची त्याच्यात आतमध्ये एक लावायची त्याच्या आधी ते. आता मी हे पिन नाही काढणार आहे. हे एवढं प्लेन फोकायचं म्हणजे का तिचं बाहेर बोलले होते. ह्या सगळ्या निर्या आता आपली निरी पण तिथं नसते आपण वरच लावतो. त्या सगळ्यांना बघतो आतमध्ये सेम इज फॉर्मिंग मी डिझाईन मध्ये मी ऑलरेडी स्प्रेडिंग केली त्यामुळे मला स्प्रेड करायची गरज नाही. दिसल्यानंतर समटाईम्स आपल्याला हा पोर्शन ओपन वाटतो. आपण काय करू शकतो सगळ्या प्लेट्स आत अरेंज करून प्लेट्स खराब केले तुम्ही फक्त काढतात तशी मारतात.
असेल तर ती मी 21 पिन काढते. जशा मी अरेंज केल्या होत्या तशाच मी अरेंज करते. हा पल्लू आतल्या साईड करून घे. त्याच्यानंतर वरचा पदर सोडायचं. ह्या सगळ्या आतल्या पिन घ्यायच्या. तर इथे हिचा ब्लाउज पॅक आहे. मी वरच्यावर लावून दाखवते तुमचा ब्लाउज पॅक आहे. मेजरमेंट घेतल्यानंतर अशा पद्धतीने टेस्ट करा. ठीक आहे. तसं तुम्हाला हे मी पिना ज्या काढलेल्या नाही की बाहेर आला फंक्शनने आला त्याच्यानंतर त्या पिना कशाच बॉक्स मध्ये परत करू शकता. फक्त घातलेली साडी तर हँगर होत असं नाही. हँगरला तुम्ही टाकून ते अशी फ्लिप लावून शकता. सो हो तुम्हाला आजचं जे आता आता काय करणार स्वतःला हलवं. एक तर हे करू शकतेस किंवा आता आपण हा घेतलाय हा घेतलाय याला इथेच दोन्ही